चहाचा कप हातात असावा आणि सोबतीला बिस्किटापेक्षाही भारी, जिभेवर विरघळणारी भरपूर लेयर्सची खुसखुशीत शंकरपाळी असावी. मग बघा संध्याकाळच्या चहाची वेळ किती भारी होते. शंकरपाळी बनवायला कोणत्याही सणाची किंवा दिवाळीची वाट बघायची अजिबात गरज नाही. आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणात एक एक लेयर स्पष्ट दिसणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी बेकरीसारखी खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. इथे मी अर्धा कप मोठी साखर घेतलेली आहे. बारीक साखर घ्यायची नाही, साखर मोठीच घ्यायची, म्हणजे चवीला शंकरपाळी अगदी फारही गोड होत नाही आणि फारही कमी साखर होत नाही. अर्धा कप साखरेला अर्धा कप पाणी घ्यायचं आहे. सगळं प्रमाणात मोजूनच घ्यायचं आहे. आता गॅस चालू करून घेऊया आणि साखर विरघळून घेऊया. पहा, साखर छान विरघळलेली आहे. अगदी चिमटभर मीठ यामध्ये घातलेलं आहे. एकीकडं मी तेलही गरम करून थंड करून घेतलेलं आहे. तेल गरम करून थंड करून घ्यायचं आहे. तेही अर्धा कपच मोजून घ्यायचं आहे. आता तेही ह्या साखर आणि पाण्याच्या मिश्रणात घालून घेऊया. पुन्हा गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि याला एक उकळी छानशी काढून घ्यायची आहे. प्रमाण अगदी योग्य ठेवायचं आहे. अर्धा कप साखरेला अर्धा कप पाणी आणि अर्धा कप तेल. इथे तुम्ही पाण्याच्याऐवजी दूधही वापरले तरी चालेल किंवा तेलाऐवजी तूपही वापरले तरी चालेल. पण दूध आणि तूप वापरले तर तुपाचे प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं, म्हणजे शंकरपाळी तेलात अजिबात विरघळत नाही. आता तिन्हीलाही छान उकळी आल्यानंतर हे मिश्रण एका परातीत ओतून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड होईपर्यंत याला असंच ठेवून द्यायचं आहे. मिश्रण पूर्णतः गार करून घ्यायचं आहे आणि आता एक अर्ध्या तासानंतर मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता ह्या मिश्रणात मावेल इतका मैदा घालायचा आहे. लक्षात घ्या, पीठ मळताना फारही अगदी घट्ट करायचं नाही किंवा फारही पातळ ठेवायचं नाही. पीठ पातळ ठेवला तर शंकरपाळी आतून मऊ होण्याची शक्यता आहे आणि फारही घट्ट मळली तर शंकरपाळी कुडकुडीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फारही घट्ट आणि फारही पातळ असं पीठ मळायचं नाही. पहा, मी इथं दाखवलेलीच आहे कशी कन्सिस्टन्सी पिठाची असावी. आता पीठ छान मळून झालेलं आहे. आणखी थोडंसं पीठ मी यामध्ये घालणार आहे, मैदा घालून घेणार आहे आणि घट्टसर असा गोळा मळून तयार झालेला आहे. थोडीशी वेलची पूड पाण्यातच घालायला हवी होती, पण मी ती विसरली होती. आता पिठात मी घालून घेणार आहे. पहा, मी पिठाची कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे. इतकाच मैदा घालून घ्यायचा आहे. आता याला रेस्टला ठेवायची काही गरज नाही. मळून झाल्यानंतर लगेच शंकरपाळी करायला घेतली तरी काही हरकत नाही, पण बाकीची तयारी करेपर्यंत मी याला रेस्टला ठेवून देणार आहे. पीठ छान मळून झालेलं आहे. आता याला तोपर्यंत रेस्टला ठेवूया. आता तयार पिठाचे मी 3 मोठे मोठे असे माझे गोळे तयार होतात. आता याचे गोळा तयार करून घेऊया आणि मोठी चपातीसारखी असं लाटून घ्यायचं आहे. यातील एक गोळा मी काढून घेणार आहे आणि बाकीचे गोळे झाकून ठेवायचे आहेत. आता घडीची पोळी लाटताना जशी आपण घडी घालतो
तशी याला घडी घालायची आहे किंवा मी ज्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला घडी घातला तरी चालेल. घडी घालताना याच्यामध्ये तूप किंवा तेल लावलं तरी चालेल, पण माझं परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे मी याला काही आतमध्ये लावलेलं नाही. आता छान घडी घालून घेऊया. अशा प्रकारे जरी घडी घातली तरी चालेल. घडी घातल्यामुळे शंकरपाळीला लेयर्स फार छान सुटतात, त्यामुळे घड्या घालून घ्यायचे आहेत. आता मोठी चपातीसारखं मी याला लाटून घेणार आहे, पण फारही पातळ लाटायचं नाही आणि फारही जाड लाटायचं नाही. मी व्हिडिओत दाखवल्या इतपत जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे. कडा कट करून घेऊया आणि याला चौकोनी अशी मी इथं शेप दिलेला आहे, तसाही देऊ शकता किंवा वडीच्या आकारातही तुम्ही शंकरपाळी कापून घेतला तरी चालेल. अशाच प्रकारे मी सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेणार आहे. फारही जाड ठेवायच्या नाहीत आणि फारही पातळ लाटायच्या नाहीत. पहा, शंकरपाळीला मी कशी जाडी ठेवलेली आहे. इतपत जाडीची शंकरपाळी तयार करून घ्यायची आहे. आकार छोटा मोठा केला तरी चालेल. सगळ्या शंकरपाळ्या अशाच प्रकारे मी लाटून कट करून प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता गॅसवर तेल तापवण्यासाठी ठेवलेलं होतं. फारही कडकडीत तेल करायचं नाही. थोडं गरम झाल्यानंतर थोडेसे शंकरपाळ्या सुरुवातीला सोडून बघायच्या आहेत. शंकरपाळी विरघळत असेल तर गॅसची फ्लेम जराशी मोठी करायची आणि शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत. 1-2 मिनटं यांना अजिबात हलवायचं नाही. त्यानंतर चमच्याने असे सतत हलवत अगदी बिस्किटासारखा रंग येईपर्यंत याला सतत हलवत तळून घ्यायचे आहेत. पहा, शंकरपाळ्या तेलात सोडल्यानंतर टम्म फुगलेले आहेत आणि याला छान असे लेयर्सही सुटलेले दिसत आहेत. पहा, आता सतत हलवत एकसारखं याला बिस्किट कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. पहा, आता या स्टेजला थोडीशी गॅसची फ्लेम वाढवली तरी चालेल. पहा शंकरपाळीला किती छान लेयर्स सुटलेले आहेत. असंच एकसारखं सतत हलवत अगदी बिस्किट कलर येईपर्यंत यांना तळून घ्यायचं आहे. सगळ्या शंकरपाळ्या अशाच तळून घ्यायच्या आहेत. या अचूक प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर ती कधीच बिघडणार नाही आणि प्रत्येक वेळेस अशीच भरपूर पदर सुटलेली बनेल. तर मग कधी बनवता ही रेसिपी आणि तुमची शंकरपाळी कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.